मुंबईमध्ये राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन। पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा। राहुल गांधींच्या विरोधात संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये अतुल सावेंच्या नेतृत्वामध्ये भाजपचं आंदोलन। आरक्षण संपुष्टात आणण्याच्या संदर्भातील राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध। नाशिकमध्ये भाजपचं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन। भाजप आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरू। यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचं ज्ञानेश महारावांच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये निषेध आंदोलन। शरद पवारांचाही नोंदवला निषेध। अकोल्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात निषेध आंदोलन। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। अमेरिकेत आरक्षणाच्या संदर्भातील कथित वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक। नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिकमध्ये भाजपचे नेते तरविंदर सिंग यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक। राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचं निषेध आंदोलन। अमेरिकेमधल्या राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक। अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत फाडलं पोस्टर। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये विदर्भात महायुतीला 25 जागा, भाजपला 18 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा, त्यातही नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपला केवळ 4 जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती। हा जनतेचा सर्वे नाही, मनाला शांत करणारा सर्वे। भाजपच्या अंतर्गत सर्वे संदर्भात बावनकुळेंची प्रतिक्रिया। बहुमताने महायुती सत्तेत बसेल, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 170 ते 175 जागांवरती विजय मिळवणार। खासदार संजय राऊतांचा दावा, तर जागा वाटपाबद्दल एकत्र बसून चर्चा करू, राऊतांची माहिती। महायुतीतील 75% जागा वाटपावरती मतैक्य। चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, जिंकून येण्याची क्षमता असलेला पक्ष ती जागा लढवणार, कोणत्याही जागांवरती आग्रह करायचा नाही असं ठरल्याची बावनकुळेंची माहिती। विधानसभेसाठी काँग्रेसचे राज्य, जिल्हा, मतदारसंघ या पातळीवरती 3 जाहीरनामे। मुस्लिम समाजाकडे सुद्धा जाहीरनाम्यामध्ये विशेष लक्ष। कर्नाटक, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसची गॅरंटी। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात येणार। विधानसभा निवडणूक घोषित करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याचा आढावा घेणार। देवेंद्र फडणवीस यांच्या घरामधील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीघ। मतदारसंघामधील अंतिम टप्प्यामधली कामं तात्काळ मार्गी लावा, महायुतीमधल्या नेत्यांबद्दल बोलणं टाळा, फडणवीसांचा सल्ला। महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा जास्त आकडा गाठणार, मंत्री शंभूराज देसाईंचा दावा। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावेत अशी दगडूशेठ गणपतीच्या चरणी प्रार्थना केल्याची देसाईंची माहिती। महायुतीमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेले धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारून निर्णय घेतात। भाजपच्या आशिष देशमुख यांचा गंभीर आरोप, पक्षश्रेष्ठींना या संदर्भात सांगूनही काहीच होत नसल्याचाही आरोप। पुण्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली गळाभेट। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आल्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट। महायुती राज्यामध्ये पराभूत होणार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा दावा, तर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहेत, दानवेंचं वक्तव्य। आमदार योगेश कदमांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड। कोकणामध्ये एका महिलेच्या फोटोसोबत असं कृत्य होण्याची ही पहिलीच घटना। आमदार योगेश कदमांची प्रतिक्रिया, या कृतीला सडेतोड उत्तर देऊ, कदम यांचा विरोधकांवरती निशाणा। गोंदिया विधानसभेसाठी गोपालदास अग्रवाल विरुद्ध विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता। गोपालदास अग्रवालांचा काँग्रेसमध्ये पुन्हा पक्ष प्रवेश। वर्ध्याच्या राजकारणामध्ये उमेदवारीसाठी बहीण भावामध्ये चढाओढ। प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस आणि आमदार रणजित कांबळे दोघांनीही मागितली देवळी विधानसभेची उमेदवारी।
भंडारा गोंदियामधील विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच. सगळ्या 7 जागांवरती काँग्रेसचा दावा, तर तुमसर आणि गोंदियामधील 2 जागांवरती शरद पवार गटाचा दावा. भंडाराच्या जागेवरती ठाकरे गटाने दावा केल्यामुळे काँग्रेस समोर पेच. काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी घेतली भाजपच्या नेत्यांची भेट. मोहन हंबर्डे यांच्यावरही क्रॉस वोटिंगचा आरोप. हंबर्डे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. पंढरपूरमध्ये विधानसभेपूर्वी मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे मुस्लिम मतदारांना घेऊन यात्रेवर. 1000 मुस्लिम मतदारांना घेऊन अजमेर शरीफ इथे दर्शनासाठी गेल्याची माहिती. नंदुरबारमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गाव पातळीवरती ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम. शहादा विधानसभा मतदारसंघातील 195 गावांमध्ये जनजागृतीची मोहीम सुरू. डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी 12,000 घरांची निर्मिती केली जाणार. प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका होम्स देणार. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये राज्य सरकार आणि मुंबईमधल्या डबेवाल्यांच्या संघटनेमध्ये सामंजस्य करार. अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर. 10 लाख रुपयांच्या दोन्ही वैयक्तिक जात मुचलक्यावरती जामीन मंजूर. सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यामध्ये मद्य विक्री घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवालांना जामीन. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. मिठाई वाटप करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. देशामध्ये लोकशाहीचा पाया आजही भक्कम. इतक्या दिवसांचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अरविंद केजरीवालांच्या जामिनावरती शरद पवारांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेमधून जे काही मिळतंय ते सर्व काही घ्या. वाटल्यास दिवाळीला 5,000 रुपये सुद्धा मागा, कारण दिवाळीच्या नंतर दिवाळ निघणार आहे. जलील यांची सरकारवर टोलेबाजी. नागपूरच्या ऑडी कार अपघाताच्या प्रकरणी वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर. दोघांच्या रक्तामधील अल्कोहोलचं प्रमाण कमी. या प्रकरणी पोलीस पुढे काय करणार याकडे लक्ष. पुण्यामध्ये कोयता आणि तलवारी घेऊन टोळीचा दहशत माजवण्याचा प्रयत्न. 4 ते 5 जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्स पेट्रोल टाकून पेटवला. हडपसर परिसरातली घटना. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विनोद नढे यांना अटक. त्यांच्या परवानाधारक बंदुकीमधून चुलत भावानं भिंतीवरती गोळी झडल्याप्रकरणी कारवाई. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार. मध्यरात्री 2 अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केला. परांडा तालुक्यामधल्या सोनारी इथली घटना. अहमदनगरच्या कोपरगावमधील मळेगाव थडी आश्रमामधल्या संतावरती हल्ल्याचा प्रयत्न. स्वामी कैलास नंदगिरी महाराजांवरती प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न. 3घांना गावकऱ्यांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये विनापरवानगी ड्रोन चित्रीकरण करणाऱ्यांवरती कारवाई. 4घांवरती गुन्हा दाखल, तर 2 खासगी ड्रोन पोलिसांनी केले जप्त. मालवणमधील पुतळा दुर्घटनेचं प्रकरण. जयदीप आपटेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 24 सप्टेंबरपर्यंत वाढ, तर चेतन पाटीलची 19 सप्टेंबरपर्यंत सावंतवाडी जेलमध्ये रवानगी. बदलापूर घटनेच्या दरम्यान महिला पत्रकाराचा अपमान करत विनयभंग केल्याप्रकरणी वामन म्हात्रेंवरती गुन्हा दाखल. अटकपूर्व जामिनासाठी वामन म्हात्रेंकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल. आज सुनावणी. उल्हासनगरमध्ये नामांकित शाळेतील शिक्षकाकडून 7 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग. हिल लाईन पोलिसांकडून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक. ही शाळा मोठ्या राजकीय नेत्याची असल्याची माहिती. गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू. माणगाव इंदापूर या शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी. 5 दिवसांचे गौरी गणपती यांचं विसर्जन करून परतीचा प्रवास. धारावीमध्ये 850 कुटुंबांना घरं मिळणार. 3000 झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन होणार. सेक्टर 6 या भागामध्ये झालेल्या भूमिपूजनाने रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थानं आणि कार्यालये उभारण्याच्या कामाचाही शुभारंभ. कोस्टल रोड वांद्रे सीलिंगचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल उद्घाटन. आजपासून पूल वाहतुकीसाठी खुला. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर अवघ्या 12 मिनिटांमध्ये पार करता येणार. डोंबिवली खंबाळपाडा कचोरेमध्ये जीव धोक्यात घालून बाप्पाचं विसर्जन. कल्याण कर्जत कसारा मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या 6 लाईन ओलांडून बाप्पांचं विसर्जन. पोलिसांकडून कृत्रिम तलावाचा वापर करण्याचं आवाहन. अनंत चतुर्दशीला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय. चर्चगेटवरून विरारसाठी 3:20 शेवटची लोकल सुटणार.
प्रभादेवीमध्ये पाणी गळतीचं काम पूर्ण, उद्यापर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करून मार्ग पूर्ववत केला जाणार. काल रस्ता खचल्याची घटना समोर आली. नाशिकमधील गिरणा धरण 100% भरल्यामुळे धरणाच्या गेटला आकर्षक तिरंगी रोषणाई. धरण भरल्यामुळे मालेगाव, नांदगावसह 40 गाव, भडगाव, पाचोरा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पुराचं पाणी. पावसाने उसंत घेतल्यामुळे गोसीखुर्द धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी. सध्या धरणाचे सर्व 33 दरवाजे केवळ अर्ध्या मीटरनं उघडले. धरणामधून 1,29,604 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. भंडाऱ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरमधलं भात पीक पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. मराठवाड्यामधील 6 जिल्ह्यांमध्ये 100% पुढे पावसाची नोंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 116% पावसाची नोंद झाल्याची माहिती. हमीभावानं ज्वारी खरेदीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. अजूनही अनेक शेतकऱ्यांची ज्वारी विक्री शिल्लक असल्यामुळे मुदतवाढीचा निर्णय. नाशिकमध्ये मनमाड, मालेगावसह लाल कांदा लागवडीला वेग. 30,000 हेक्टरपेक्षा अधिक कांदा लागवड. 72,000 हेक्टरवरती कांद्याची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली. यवतमाळमध्ये वाशीमध्ये शेतीसाठीच्या रासायनिक औषधे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. आगीमध्ये औषधांसह ट्रक जळाल्यामुळे मोठं नुकसान. तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची माहिती. पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये भरधाव डंपरच्या धडकेमध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू. गणपतीचं दर्शन घेऊन घरी जाताना अपघात झाल्याची माहिती. फरार चालकावरती गुन्हा दाखल. बीडच्या परळीमधल्या व्यापाऱ्याची नांदेड पनवेल रेल्वे समोर येऊन आत्महत्या. सचिन पोखरकर असं आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचं नाव. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. नाशिकच्या देवळीमध्ये पर्यटनासाठी धबधब्याजवळ गेलेल्या तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. दहिवड चोर चावडीमधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.